Hare
संता ठाई लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम, लाभ पाई उत्तम। देवा
हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, ये 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 तो एक संता ठाई, लाभकारी उत्तम उत्तम, लाभकारी उत्तम उत्तम उत्तम, मनवी सत्याचे दाते, मनवी सत्याचे दाते,
मगरे धरे धरे गा मा पानी धप मा गा मा पानी धप मा पा पानी धप मा पानी धप मा गरे गा पुढे हस्त पुढे ना देतो एक संत ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना कृपादान केले संती
कल्पांतीही सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हे तो देवा उत्तम तुका म्हणे संत सेवा हे तो देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विडोबार हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसोरेना. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून संत सेवेची मीमांसा करतात. कीर्तन रूपी सेवेचं औचित्य सर्वांना ज्ञात आहे. आपल्या गावामधले वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बबन किसन जाधव यांच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त हा हरिकथेचा योग. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज संत सेवेची मीमांसा करतात. स्पष्टीकरण करणारा अभंग अर्थातच संतांचं वर्णन करणारा अभंग. आता संतांचं वर्णन का करायचं तर महिमा कळण्यासाठी वर्णन करायचं. आता महिमा कळण्यासाठी बुद्धीची व्यापकता पाहिजे तर आपल्याला संत महात्म्यांचं वर्णन करता येईल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. कारण त्या अनुभवाला किंवा त्या योग्यतेला स्वतः गेल्याशिवाय आपल्याला त्यांचं महिमान कळणार नाही बरं का. कारण संत महात्म्यांचं अलौकिकत्व एवढं आहे ते जगामध्ये निरपेक्ष मोठे आहेत. कसे आहेत निरपेक्ष मोठे याचा अर्थ काय की त्यांच्या एवढं मोठं कोणीच नाही बरं का. आणि आपण वर्णन करणारे बरं का वर्णन करणारे निरपेक्ष छोटे. मी तो अल्पमती काय वर्णू तुझे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान. अल्पमती असणारे आपण काय वर्णन करणार आहे बरं का. मग आता आपण अतिशय छोटे आहेत बरं का. त्यांचं वर्णन आपण कसं करणार. त्यांचं वर्णन करायचं म्हणजे काय करायचं की त्यांच्या हाताला धरून चालायचं बरं का. हरी काय वाणू आता न पुरे हे वाणी काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेविते काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता
मस्तक चरणी ठेवितो मस्तक चरणी ठेवितो अमूला परित अमूला परित त्यांचा महिमा काय वर्णू मी पाव नकळे तो साचार संत सेवेचं मीमांसा करणारा अभंग सेवा सेवा जीवाचा मूळचा स्वभाव जो आहे तो सेवा करणं आहे. कारण ज्ञानोबाराय सांगतात देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशील. भज म्हणजे सेवा करणे. भज धातूपासून भजने सेवा करणे. म्हणजे सेवा करणं हा काय आहे जीवाचा मूळ स्वभाव आहे. आणि जगामध्ये तिघांची सेवा केली जाते. किती जणांची जगामध्ये तिघांची सेवा केली जाते. जीवाचा स्वभाव मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. तिघांची सेवा केली जाते. तुम्ही म्हणाल काही नाही आम्ही सेवा विवाह काही जाणत नाही आम्हाला काही सेवा विवाह काही कळत नाही. तुम्हाला उदाहरणाने पटवून देतो. आपण दैनंदिन जो व्यवहार चाललेला आहे अरे सकाळी उठल्यावर आपण काय करतो दात घासतो की नाही पोरानो ब्रश करता की नाही करताना त्याच्यानंतर आंघोळ करता का नेहमीच बघा आंघोळ करतो आपण बरोबर. म्हणजे आपल्या शरीराची काय असेल ती निगा आपण करतो की नाही रोजची आपण चाललेली आहे ती उठाठेव बरोबर. काही माणसं काय करतात आता वयानुसार काळ्याची पांढरी झालेली केस पुन्हा काय करतात आबा पुन्हा पांढऱ्या केसाची काही केस करतात. 2 टाइम 3 टाइम आपण जेवतोय बरोबर आंघोळ करतोय म्हणजे सगळी जी टापटीप करतोय स्वच्छ कपडे घालतोय है की नाही अत्तराचे फवारे मारतोय है की नाही. हे सगळं म्हणजे अप टू डेट राहतोय. हे सगळं जे आहे तो सेवेचाच प्रकार आहे. काय आहे सेवेचाच प्रकार आहे. हे सगळं आपण जे करतो ते म्हणजे शरीराविषयी काय करतोय पण ते सगळं सेवेचाच भाग आहे. माझा दुसरा मुद्दा जगामध्ये तिघांची सेवा केली जाते. एक पहिला वर्ग म्हणजे संसाराची सेवा केली जाते. दुसरा वर्ग देवाची सेवा करणारा आणि तिसरा वर्ग संतांची सेवा करणारा. आता जगामधले सगळ्यात जास्तीत जास्त लोक जे आहेत 99% पेक्षा जास्त म्हणले तरी काही वावगं ठरणार नाही. हे सगळे लोक काय करत असतात तर संसाराची सेवा करत असतात. म्हणजे कायाने वाचेने मनानं संसाराला शरण गेलेले आहेत. सगळे हरिदास व्हायचं सांडून काय झालेले आहेत घरदास झालेले आहेत. 99% पेक्षा जास्त माणसं संसाराचा दास आहेत महाराज. आणि संसारामधला पहिला घटक काय आहे शरीर आहे. संसारातला पहिला घटक शरीर. कारण महाराजांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे प्रमाणामध्ये हरी
पंढरीशी जारे आल्यानं संसार पंढरीशी जारे आल्यानं सोयरा पांडुरंग पंढरीला जायला सांगितले. कोणाला? आल्यानं संसारा. जे कोणी संसाराला आलेले आहेत त्यांनी काय करायचंय? पंढरीला जायचं. याचा अर्थ काय आहे हो? आपण संसाराची व्याख्या काय करतो? घरदार, पोरं बाळा इत्यादी असं आपल्या म्हणजे आपल्या वतीनं आपण जी व्याख्या करतो, पण तशी नाही आहे ती संसाराची व्याख्या. मी सुरुवातीला सांगितले संसारातला पहिला घटक काय आहे की शरीर. म्हणजे जी काही प्रपंचामध्ये आहेत, घरादारामध्ये आहेत, त्यांनी पंढरपूरला जा असा अर्थ आहे का? म्हणजे पारावर बसणारी इकडे तिकडे आहे की नाही, फिरणारी, त्यांनी जायचं नाही असा अर्थ आहे का? नाही. संसाराला आलेल्यानी सगळ्यांनी पंढरपूरला जा याचा अर्थ काय आहे की तुम्हाला अतिशय देवे दिला देह भजना गोमटा, की मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, परम भाग्यानं आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तोही पवित्र असणाऱ्या भारत भूमीमध्ये झालेला आहे. बरोबर. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तर परम भाग्याची संपत्ती नाथराय सांगतात. बरोबर. आणि भगवंतानं आपल्याला हे सगळं गोमट शरीर दिलेलं आहे. दिली इंद्रिय, हात पाय डोळे मुख बोलाया वचन, आणि त्याचा सदुपयोग करायचा आहे. बरं का? काय करायचंय? तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. मला सांगायचा मुद्दा काय की संसाराला आलेल्यानी म्हणजे काय की तुम्हाला निर्व्यंग भगवंतानं शरीर दिलेलं आहे, धडधाकट शरीर दिलेलं आहे आणि अशा पवित्र असणारा म्हणजे दुर्लभ असणारा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झालेला आहे. नाथराय सांगतात नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना. तुम्ही आठवा मधुसूदना गा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ आहे बरं का. 84 लक्ष योनी आहे की नाही. किती जीव जंतू आहेत एकूण? म्हणजे 83,99,999 आणि त्या प्रत्येक योनीमध्ये 1 कोटी वेळेला जन्माला यायचं आणि जन्म मरणाचं दुःख भोगायचं. 83,99,999 गुणिले 1 कोटी एवढ्या वेळेला जन्म मरणाचे की नाही दुःख भोगायचं. नंतर तुम्हाला दुर्लभ असणारा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आपण त्याचं सार्थक करायचं आहे. पण 99% माणसं या जगामधली बहुतेक करून काय आहेत की संसाराचा दास झालेली आहेत. बरं का? त्याच्यामध्ये रम्माण आहेत. महाराजांनी त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे. बरं का? वा 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 म्हणले. तुम्ही संसारामध्ये मग्न आहे म्हणले. लोकांच्याकडे पाहिलं हो महाराजांनी. जनतरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण तो त्याचे त्याशी नाही. सर्टिफिकेट दिलं महाराजांनी. अरे कारेदास होशी संसाराचा खरा, कारेदास होशी दुःखाचे डोंगर भोगावया. कारेदास होशी संसाराचा महाराजांनी संसार करणाऱ्यांना काय दिले? सर्टिफिकेट दिले. खरं म्हणलेलं आहे. खरं म्हणजे आपली भाषा फार गमतीची आहे की नाही. ती बोलण्याची ढब नुसती बदलली की अर्थ बदलला. खरं खोटं मधलं खरं नव्हे. बरं का? खर याचा अर्थ काय? खरं म्हणजे गाढव म्हणले. तुम्हा आम्हाला महाराजांनी सर्टिफिकेट काय दिलेलं आहे की अहोरात्र आपण काय करत असतो?
रात्रंदिवस आपल्याला चिंता काय आहे की कुटुंबाची चिंता आहे की नाही. त्यांना खरं गाढव म्हणलेलं आहे. बघा त्या प्राण्याचा काही आपल्याला उपद्रव आहे का? आणि त्या जो कोणी मालक असेल आहे की नाही, गाढव काय करतो, त्या मालकाचं प्रामाणिकपणे दिवसभर काम करतो. पण इतर प्राण्यासारखे आपल्या घरामध्ये गाई म्हैशी आहेत, घोडे वगैरे इतर काहीचे आहेत का नाही पाळीव प्राणी, त्याच्या इतकी त्या गाढवाची काळजी घेतली जाते का? नाही हो. ते दिवसभर त्याने मरमर काम करायचं आणि रात्री काय करतो मालक, त्याला उकिरड्या सोडून देतो. त्यानं उकिरडं घालचं काय करायचं, फुकीत बसायचं. त्याची विशेष काळजी घेतली जाते का? नाही. पण महाराजांनी संसार करणाऱ्याची तुलना त्याच्याशी का केलेली आहे? याचं काहीतरी कारण असलं पाहिजे की नाही. तुम्ही आम्ही आहे की नाही, तुम्ही आम्ही जे आयुष्यभर करतो बरं का, कारण आपल्या घराण्याची परंपराच अशी आहे की आजा मेला पंजा मेला बाप मसना केला, देखत देखत नातू पण तो झाला. ही परंपराच आहे की नाही संसार करण्यामध्ये. पण हे हाटगाड काय की नाही, ते परिभ्रमेगासारखं ते चालतच आलेलं आहे की नाही. म्हणजे पण आपण जे काही करतो, म्हणजे गाढव जे आहे, गाढव दिवसभर आहे की नाही राब राबत, त्या राबण्याच्या पाठीमाग आपण एवढं कष्ट का करतोय आहे की नाही, तर त्याच्याविषयी ते विचार करत त्यानं कधीच केलेला नाही बरं का. आणि नेमकी तीच अवस्था संसारामध्ये आपली आहे बरं का. आपण काय करतोय, जोरी चळण गातोरी म्हणती माझा मानेतील हाण थोर देह सुखाची आकाजा. आपल्याला बाबा ही सगळी आहेत की नाही स्वार्थी घरातली कुटुंबातली माणसं आहेत. आपल्या भोवती काय कोणता तरी आपल्याकडनं तो स्वार्थ आहे की नाही, म्हणून ती आपल्या भोवती आकर्षित झालेली आहे. तर स्वार्थ संपला की आता माणसाचं वय जर वृद्धापकाळाला आहे की नाही, तर काय तीच माणसं आहे की नाही, आपला देह तोच आहे पण घरातला मान तो राहतो का? नाही हो, घरामध्ये तो मान राहत नाही. तीच माणसं आपल्याला काय करतात, इंद्रिय मावळली आला बागुला जाग, कैसे विपरीत झाले तोची देह नव्हे तुझा, तोच देह आहे बरं का. तीच माणसं घरातली कुटुंबातली आहेत, पण वृद्धापकाळामध्ये ते प्रेम राहिलेलं नाही बरं. याचा अर्थ गाढवाची उपमा तुम्हा आम्हाला का दिलेली आहे महाराजांनी, तर विचार न करता आपण आयुष्यभर काय करतो, आपल्या कुटुंबासाठी प्रयत्न करत असतो, धडपड करत असतो. आणि आपल्या उद्धाराचा मार्ग जो आहे की नाही, आत्मकल्याणाचा जो मार्ग कोणता आहे, कशासाठी आपण इथं आलेलो आहे, ही इति कर्तव्यता आपण विसरून जातो बरं का. आता महाराज सांगतात की संसाराचं स्वरूप काय आहे, तर त्याच्यामध्ये परिवर्तन. पहिला संसाराचा गुणधर्म काय आहे की उत्तम परिवर्तन आहे. बघा म्हणजे रोज आपण नित्य काय असते, त्या प्रपंचामधल्या प्रत्येक वस्तूमध्ये काही ना काहीतरी बदल होतोय बरोबर की नाही. आता पूर्वी आम्ही नाणेरमध्ये यायचो, तीच घरं आता राहिलीत का? नाही. इमारती आता चांगल्या झालेल्या आहेत आहे की नाही, म्हणजे पक्की बांधकाम झालेली आहेत. म्हणजे दिवसेदिवस काय आहे बदल आहे. शरीराकडे बघा की ही लहान लेकरं आहेत समोर बसलेली आहेत, आपण त्या बाल्य अवस्थेतून गेलोय की नाही, आपण गेलोय. त्यावेळी आपलं शरीर जे होतं आहे की नाही, त्याच्यामध्ये आता बदल आहे की नाही. आपण रोज मरतोय, आपण रोज मरतोय, मान्य आहे का? रोज मरतोय मान्य आहे का? कारण भगवंतानं आपली एक्सपायरी डेट ठरवलेली आहे की नाही. दिवसेदिवस आहे की नाही, वर्षानं दिवसानं महिन्यानं मृत्यूच्या जवळ जातोय का लांब जातोय? जवळ जातोय ना. आणि मग वाढदिवस साजरा करतात ते, वाढदिवस बाबांचा 61 काय वाढदिवस, खरं आहे का ते? वाढदिवस खरा. आणि तेही काय आहे, तेही मेणबत्त्या विझून. आपली संस्कृती आहे का होती. एखादी शुभ घटना करत असताना ती प्रज्वलित करून आपण काय करत असतो, एखादी आहे की नाही तो शुभारंभ करत असतो एखाद्या घटनेचा. आणि
ही आता नवीन आहे का नाही, पाश्चात्य संस्कृती इकडे बोकाळलेली आहे आणि आपल्या आपण विसरलेलो आहे. अक्षरशः काय करतात ती माणसं, मेणबत्त्या विजवायच्या. इकडे वाढदिवस पूर्ण साजरा होतो करे, केक आणतात ना, आणि काय करता तुम्ही, मेणबत्त्या विजवायच्या. म्हणजे आयुष्यभर त्याच्या काय, त्याच्या जीवनामध्ये सगळं अंधारच. ही संस्कृती आपली आहे का, नाही. बरं का, मला सांगायचं काय मुद्दा, की संसारामध्ये उत्तम परिवर्तन आहे. प्रपंचामध्ये काय उत्तम परिवर्तन आहे. त्याच्यानंतर दुःख देणार आहे. हरी दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे हा संसार, विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा बांधवडी आहे हा संसार. म्हणजे त्या संसाराचं दुसरं लक्षण किंवा दुसरं स्वरूप सांगितलेलं आहे, तो न संपणारा आहे. संसारामध्ये परिवर्तन आहे, तो न संपणारा आहे. आजपर्यंत मगाशी सांगितले ना, आजा मेला पंजा मेला बाप असला गेला आहे की नाही. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, की सतत हे चालूच आहे. म्हणजे तो न संपणारा आहे, त्याच्यामध्ये उत्तम परिवर्तन आहे आणि दुःख देणार आहे. याच्याविषयी संत महात्म्यांची कितीतरी आपल्याला आहे की नाही प्रमाण. संसार दुःख मूळ चहूकडे, अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुटती भयकाप चित्ती हरला असे. म्हणजे बघा थोडस काय होतंय महाराज, हे तुमचं जे बोलणं आहे ते आम्हाला थोडस विसंगत वाटतंय. संसार दुःख मुळे, कुठं संसारामध्ये दुःख आहे की नाही. संसारामध्ये जर दुःख असतं तर आम्ही त्याच्यामध्ये नाक खुपसलं असतं का, है की नाही. त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडून गेलो असतो का शेंडी इतपत, है की नाही. कारण महाराजांना शेवटी प्रार्थना करावी लागली की प्रपंच ओसरू चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. थोडस हे बोलणं जे आहे महाराजांचं संसार दुःख मुळे आहे की नाही, हे विसंगत वाटतंय. पूर्ण बोलू नका. हे बोलणं थोडस कसं आहे, विसंगत आहे. कारण समाजामध्ये आपल्याला मानमान्यता आहे की नाही. माणसं मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये हार घालतात, शाली घालतात, बरोबर. त्याच्यानंतर घरामध्ये लेकरं नातूबंड आहे की नाही, त्यांच्या पप्या घ्यायला बरं वाटतं की नाही. ती भेटल्यावर बरं वाटतं की नाही त्यांच्याशी खेळायला, आहे की नाही. कामावरून आल्याबरोबर आपल्याला गरम गरम चहा कॉफी मिळते घरामध्ये. मग ती काही कडू लागते का, कडू लागतं हे सगळं नाही हो. हे सगळं आनंदी आनंदच आहे की नाही. मग दुःखामुळे का म्हणताय महाराज तुम्ही, संसार दुःखामुळे का म्हणताय. कारण ह्या सगळी जर बघितलं
मुलं आहे की नाही मुंबई ठिकाणी असे शहराच्या ठिकाणी चांगली नोकरीला आहेत, उद्योगाला आहेत, इकडे गावाला महिन्याला पैसे पाठवतात, मनी ऑर्डर करतायत. इकडे आम्ही मस्त मध्ये आहे की नाही म्हातारी मजेत आहे. म्हणजे हे सगळं चांगलं असताना तुम्ही दुःखमुळे का म्हणताय आम्हाला? तर तुमची आमची बरं का आमच्या कल्पनेनं सुखदुःखाची व्याख्या वेगळी आहे आणि संत महात्म्याने जी केलेली आहे सुखदुःखाची व्याख्या ती वेगळी आहे. ज्ञानोबराय सुखाची व्याख्या करतात बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. किंबहुना सोये जीव आत्मयाशील आहे आणि तेच जे होय तया नाम सुख गा. की जीवाची आणि परमात्म्याची बरं का जीवाची आणि परमात्म्याची भेट होणं याला काय म्हणायचं? ती भेट झाल्यानंतर बरं का आपल्या जन्मात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखील की त्या परमात्म्याचा अंश जो आहे चैतन्य स्वरूपानं आपल्या अंतःकरणामध्ये जो वास करतोय त्या जीवाची आणि परमात्म्याची म्हणजे जीवाची आणि शिवाची भेट होणं आणि ती भेट झाल्यानंतर बरं का ती भेट झाल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते त्याला काय म्हणायचं आहे? सुख म्हणायचं. किंबहुना सोये जीव आत्मयाशील आहे आणि तेच जे होय तया नाम सुख. आणि त्याच्या सापेक्ष आहे की नाही ती जर अवस्था प्राप्त होत नसेल बरं का ऐशी हे जे अवस्था न जोडता पार्था बरं का जे सर्वथा त्याची दुःख जाणे. ही जर अवस्था नसेल आपल्याला जन्माला येऊन आहे की नाही आयुष्यभर आपण प्रपंच केला आणि हा जर अनुभव आला नसेल आपल्याला बरं का विठ्ठलाची एक देखली या परमात्म्याचं आपल्याला स्वरूप दर्शन जर झालं नसेल तर सगळं आपलं जीवन काय निरर्थक आहे की नाही. आणि ते जे भोगतोय तया नाम काय त्याची दुःख जाणे बरं का. ही जर अवस्था आपल्याला प्राप्त होत नसेल तर ते काय सगळं दुःख आहे. बरोबर. म्हणजे मला सांगायचं आहे काय की पहिला जो वर्ग महाराज सांगतात की सेवा तिघांची केली जाते तर पहिला वर्ग संसार आहे आणि त्याची आपण कितीही सेवा केली आहे की नाही पुन्हा पुन्हा जन्माला येऊन जरी सेवा केली तरी आपल्याला प्राप्त काय फक्त दुःखच होणार आहे बरं का. दुःखाची सांगाती चिच्या ठाई कोण प्रीती असं म्हणलेलं आहे की ही सगळी काय दुःखाची सांगाती आहे दुःख देणारीच आहेत बरं का. आणि म्हणजे आपल्याला याच्यावरून असा अनुमान काढता येईल की संसारामध्ये आपल्याला शेवटी दुःखच आहे. कारण आज आपल्याला सुख देणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी उद्या त्या दुःखदायक होणाऱ्या असतात. आपण आपल्या मुलाबाळांचं आपण चांगलं आहे की नाही एवढं लहानपणापासून लहानाची मोठी करतो शिक्षण देतो त्यांना नोकरीपर्यंत सगळं आहे की नाही आपण मदत करतो आणि तीच जर पोरं आपल्याला जर विचारत नसतील आहे की नाही तर आपल्याला कसं वाटतं. कारण ज्यांचे आपण लाड केले आहे की नाही सगळं त्यांचं कोड कौतुक आपण सगळं केलं पण तीच पोरं जर आपल्यावर उलटी फिरली आहे की नाही तर जी काही सुखदायक असणारी तीच मुलं उद्या काय होतात दुःखदायक होतात. म्हणजे ह्या सगळ्या प्रपंचामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या काय दुःखदायक आहेत मला सांगायचा मुद्दा. आणि आपला जर उद्धार करायचा असेल बरं का किंवा आपलं आत्मकल्याण करायचं असेल तर संत महात्म्यांनी पुढच्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत बरं का. एक देवाची सेवा करा आणि दुसरी संत महात्म्यांची करा. दुसरी काय देवाची करा. महाराज सांगतात की चतुर्विधा भजन्ते माम बरं का की जना सुकृतोर्जुन अर्थो जिज्ञासु अर्थार्थी आणि ज्ञानीचे भरतवर्ष बरं का. ही चार प्रकारचे अर्जुना चार प्रकारचे भक्त आहेत. अर्थ अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू भक्त चार प्रकारे माझी पूजा केली जाते बरं का. आणि तिसरा वर्ग साधूची सेवा किंवा संतांची सेवा. मग यांना प्रवृत्त करणाऱ्या संत वाङ्मयामध्ये बरीचशी आपल्याला काय सांगता येतील प्रमाण सांगता येतील बरं का. तरी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे का मूळ सिंचने
शाखा पल्लव संतोषती. जाणतेनी गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. की साधूची सेवा करा बरं का, साधूची सेवा करा. आणि देवा आपलासा देव करायचा आहे, देवाला शरण जायचं आहे की नाही. कितीतरी आपल्याला सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला हरे. आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा. किंवा अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची. मग मी कमळापती तुझवा नाडी. कंटाळा म्हणजे काय की साधूची सेवा करा किंवा भगवंताला शरण जा या अर्थाची आपल्याला म्हणजे देवाला शरण जा किंवा साधूला शरण जा अशी प्रवृत्त करणारी संत वाङ्मयामध्ये आपल्याला बरीचशी आपल्याला चरण सांगता येतील. आणि संत सेवा जी आहे आपल्याला आपलं आत्मकल्याण किंवा उद्धार करायचा असेल तर साधूची सेवा किंवा भगवंताची सेवा आपण केली पाहिजे. ह्या दोन सेवा आहेत आणि दुःखाचा नाश करणाऱ्या आहेत. कारण तो परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी माझ्या पांडुरंगा सारी. किंवा संत महात्मे सुद्धा सुखरूपच आहेत. सुखया संत समागमे नित्य जुळावे तुझी. आणि या ज्या सेवा आहेत त्या एकमेकाला पूरक अशा सेवा आहेत. ही साधूची सेवा आणि भगवंताची सेवा आहे त्या एकमेकाला पूरक आहेत. याचा अर्थ काय आहे की जीवनामध्ये भगवंताची कृपा असल्याशिवाय साधूची सेवा घडत नाही. बहु अवघड आहे संत भेटी परिया जगजेठी करुणा केली. साधूची भेट अवघड आहे बरं का. जीवनामध्ये सगळ्यात अति दुर्लभ असणारी गोष्ट कोणती असेल तर साधूची भेट बरं का. चंद्रामृत सुखे शिववेल असता जाता रवी धरवेल भाया सागर हेळा तरवेल परित्या साधूची भेटी म्हणजे अवघड आहे. नुसतं अवघड नाही बहु अवघड आहे संत भेटी. पण अशी असणारी त्या भगवंताची आहे का नाही. रिया जगजेठी करुणा केली त्यानं जर करुणा केली तर अवघड असणारी भेटी काय होते असते ती सुलभ होत असते. ह्या सेवा ज्या आहेत त्या एकमेकाच्या पूरक आहेत बरं का. दुसरं काय आहे की भगवंताची जर प्राप्ती करायची असेल आपल्याला भगवंत आपलासा करायचा असेल तर
आपण काय केलं पाहिजे की संत महात्म्याच्या आधारे केलं पाहिजे बरं का. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. हरी हरी प्राप्तीसी उपाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय धरावे हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय किंवा संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती म्हणजे पर्याय व्यवस्था नाही. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्या साधूला शरण गेलं पाहिजे आणि आपल्याला साधू आपलासा करायचा असेल तर भगवंताची कृपा पाहिजे. म्हणजे या सेवा ज्या आहेत त्या एकमेकाला पूरक आहेत. काही मंडळींनी महाराजांच्या समोर असा प्रश्न उपस्थित केला की महाराज भगवंताची सेवा श्रेष्ठ आहे का संत महात्म्यांची सेवा श्रेष्ठ आहे. तर महाराजांनी त्यामध्ये दोन्हीमध्ये तुलना करत असताना महाराजांनी काय केलेलं शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे संत सेवा हे तो देवा उत्तम. म्हणजे काय की देवापेक्षा साधूची सेवा काय आहे उत्तम सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्हीमध्ये श्रेष्ठ कोणती सेवा आहे तर महाराजांनी काय सांगितलं की साधूची सेवा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. हे तो देवा उत्तम की देवापेक्षा संत सेवा श्रेष्ठ आहे. आता खरं पाहिलं तर महाराजांचं जे जीवन आहे की नाही ते पांडुरंगाला समर्पित केलेलं जीवन आहे. कसं आहे ते तुझं हे समर्पिली काया जीवे भावे पंढरी राया सांभाळी समविषमडाया करी छाया कृपेची असं जीवन आहे. विठ्ठलामुचे जीवन आगमनिगमाचे हा पूर्ण अभंग तपास आहे की नाही. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि म्हणजे सगळी नाती ज्यांनी काय केली त्या भगवंताशी लावलेली आहेत. असं महाराजांचं समर्पित जीवन आहे. महाराज इथं काय सांगतात की दोन्ही सेवेमध्ये श्रेष्ठ कोणती आहे हे तो देवा. आपल्याला बघा आपण वर्षातून 2 तरी वाऱ्या किमान करतोय
बरोबर ना? एक आळंदीची वारी आणि एक, आणि त्याच्यामध्ये आता यावर्षी तर कोरोनानं आपल्यावर कृपाच केलेली आहे, बरोबर. आधीच हाऊस आणि त्याच्यात पडला पाऊस. अहो ते कोरोनानं सगळी वाट लावली ना, जाता येत नाही ना. आणि आम्ही सगळी हुशार तोंडाची वारीला जायला आहे की नाही. किती अडचण आहे की नाही, माणसं गेलेली इकडे धक्क्यावर परत येतात. घरी अडचण आहे हो म्हणले, घरी अडचण आहे बरं का. गेलो असतो 2-4 दिवस आहे की नाही, वेळ काढून गेलो असतो, पण मस माझ्याच हातावर आहे, काय करायचं. आणि गेल्यावर तू ती कुठली मस, बरं का. खरंच आहे, तिथं आहे की नाही, एकदा निमंत्रण वरचं आलं तर मस मिस राहते का काय, काही नाही हो बरं का. एक पंढरपूरची वारी बरं का, नदाचा भाग सोडून पंढरपूरची वारी आणि एक आळंदीची वारी, दोन्ही आपल्याला शक्य नाही. समजा बाबा दोन्हीकडे जाणं आपल्याला शक्य नाही. एखाद्याला चांगल्या जाणत्या माणसाला विचारलं की महाराज आम्हाला दोन्हीपैकी कुठली तरी एक करायची आहे वारी, माणसं काय सांगतील, शाणा मनुष्य काय सांगेल, दोन्हीपैकी तुम्हाला एक कुठली तरी करायची असेल तर तुम्ही आळंदीची वारी करा. काय करा, आळंदीची वारी करा. कसं काय, कारण पंढरी क्षेत्र आहे की नाही, पंढरी पंढरी म्हणता पापाची बहोरी. पांडुरंग परमात्मा तिथं आहे की नाही, की युगे 28 आहे की नाही, तो आपल्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, सामान्यांच्या तो कल्याणासाठी तो उभा आहे. ते सगळं जरी असलं, आणि पंढरी क्षेत्र म्हणजे महाराजांनी सांगितलंय की भूवैकुंठ पंढरी आहे की नाही. म्हणजे या काय आहे की भूतलावरलं वैकुंठ त्याला म्हणलेलं आहे की नाही. पण बरं का, हे जरी भूवैकुंठ असलं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा आळंदीचा महिमा काय आहे, श्रेष्ठच आहे. कसं, भूवैकुंठ पंढरपूर, याहुनी थोर महिमा, याहुनी थोर महिमा. पंढरी क्षेत्र आहे की नाही, वैकुंठ जरी म्हटलं असलं तरी, म्हणजे पृथ्वीवरलं ते वैकुंठ म्हणलेले, पण त्यापेक्षा आळंदीचा महिमा फार श्रेष्ठ आहे की नाही. जो ब्रह्मांड नायक आहे, जगदीश परमात्मा आहे की नाही, सर्व सत्ताधीश आहे, म्हणून देव गोसावी ज्ञानोबा आहे. तो धर्माधर्म भोगवी, तो गोसावी आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य, म्या हरविल्या प्राणो हाले जो जगाते. म्हणजे सर्व सत्ताधीश जरी परमात्मा असला तरी सुद्धा आहे की नाही, ज्ञानोबा किती श्रेष्ठ आहे तो. हरी ज्ञानोबा प्रमाण देत नाही. कृष्ण एकादशी कार्तिक माशी, आपण पंढरी राव सनकादिकाशी, यात्रेशी येताती सोनंदे राशी, दर्शन घडे तया निज मुक्ती रेशी. तो जगाचा आहे की नाही, जगदीश परमात्मा ब्रह्मांड नायक, तो काय करतो, माझ्या ज्ञानोबारायांची वारी करतो. कृष्ण एकादशी कार्तिक माशी, आपण पंढरीराव सनकादिकाशी, यात्रेशी येताती स्वानंदे राशी,
दर्शन घडयतया निजमुक्ती वेशी. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा बरं का ज्ञानोबा यांची वारी करतो. म्हणजे हे